जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एच बुद्धा अधीता च एच बुद्धा अनागता एच धम्मा अधीता च एच धम्मा अनागता एच संघा अधीता च एच संघा अनागता. पचो पन्नाच ए बुद्धा पचो पन्नाच ए धम्मा पचो पन्नाच ए संघा. अहं वन्दामि संपदा. महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला जो धारण करण्यास योग्य असा सत्य आणि ज्या सत्धम्मामध्ये जो संघ परिपूर्ण आहे, ज्या संघाने या भगवंताच्या कथन केलेल्या अरियो अठ्ठांगिको मुको आणि तत्संगे समागतो राहते उच्चते. या आठही अंगांनी तशा मार्गावरती चालून जे जे सत्व असेल, जे जे जन्म धारण करणार ते भगवंताच्या काळापासून ते आजतागायत आतापर्यंत. तर जी जी व्यक्ती या भगवंताच्या आठही अंगांनी युक्तशा मार्गावरती चालून हे भवसंयोजन, जी संयोजन जन्म घेण्यासाठी कारण ठरतात, हे अविद्या, हे दृष्टी, स्वतःचं चित्त, हे जन्माच्या आरंभापासून ते मृत्यूपर्यंत नाही स्वतःचं ना माझं शरीर ना माझं मन, याच मनाने केलेले कर्म याचाच विपाक स्वतःचं मन आणि स्वतःचं शरीर प्रत्यक्ष जीवनामध्ये पाहत असते. त्यामुळे कर्म सिद्धांताचा सर्वात मोठं प्रत्यक्ष उदाहरण याशिवाय आपल्यासारख्यांना दुसरं काही मोठं नसेल. त्यामुळे हा सर्व संघ ज्या पद्धतीने म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती पायाने चालत असते खूप अंतरापर्यंत तर त्याला प्रवास असं म्हणतात. परंतु त्याच्यात काही जर प्राण असला, प्राणानं स्वतःचं शरीर आणि हे मन आरंभापासून ते अंत्यपर्यंत पुढे ढकलत असेल तर त्याला जीवन म्हणतात. तर म्हणून तर जे जे सत्व असेल, जे भगवंताच्या सत्संगामध्ये हे सम्मा दिठ्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीव, सम्मा व्यायामो आणि सम्मा सती आणि सम्मा समाधी. या अरियो अठ्ठांगिको नको, या आठही अंगांचं महत्व ज्या ज्या सत्वांना समजलं त्यांच्या एका जीवनामध्ये
तर म्हणजे त्यांनाच नव्हे, किमान तर ज्या सत्वाला जन्म धारण केल्यानंतर किमान कमी आयुमध्ये, किमान कमी वयामध्ये, स्वतः याच जीवनामध्ये ज्याला किमान डोकं असते आणि नाही खूप सारा धम्म ऐकल्यानंतरही किमान एवढी समजदारी येते की नाही की खूप फार फार धम्म श्रवण करू नये, ज्याचं मूल्यमापन खरं तर आता बाबासाहेबांच्या, पूज्य बाबासाहेबांच्या तेव्हाच्या धर्मांतरापासून आता मला अशी भीती आहे की किमान हे एवढं सर्व बोलून झाल्यानंतर, म्हणजे बोलण्याची भीती नाही, याला बोलण्याची भीती नाही म्हणत, परंतु हे बोलल्यानंतरची भीती यासाठी की आता किती सारे या भंतेपासून तर त्या भंतेपर्यंत सर्व बोलून झाल्यानंतरही याचा काही आउटपुट निघणार नाही. म्हणजे मागच्या 20 वर्षापासून ते आतापर्यंत आणि पुढे 5 वर्ष पुढे जातील, परंतु तेव्हापासून जरी आता अष्टशील पालन करणाऱ्या उपासकांचा जरी आलेख मोजला तरी किमान 30, 40, 50, 55 इथपर्यंत दिसते का नाही हे कठीण आहे. तर त्यामुळे आमची पदयात्रा सुरुवातीपासून आतापर्यंत किती चालू असो त्याबाबत हे नाही, परंतु धम्म श्रवण केल्यानंतरही, फार फार धम्म श्रवण केल्यानंतरही, धम्म समजून झाल्यानंतरही किमान जेव्हा असं समजते ना की नाही धर्माचं वातावरण, ज्या वेळेला तुम्ही समजता की नाही तुम्हाला निश्चित होते की नाही धर्माचं आता वातावरण आहे, तर एखाद्या घरामध्ये किमान मोठ्या व्यक्तीची अशी जबाबदारी असते, म्हाताऱ्या व्यक्तीची अशी जबाबदारी असते, त्याचा रोल असतो त्याच्या घरामध्ये की नाही माझ्या घरी जे असतील, जे लोक असतील, तर ती मोठी व्यक्ती, ती प्रौढ व्यक्ती सर्वांना घेऊन चालत असेल, किमान त्यांना घेऊन धर्माचं वातावरण त्या पद्धतीने बनवायची सर्व जबाबदारी त्या व्यक्तीवरती असते. तर म्हणून तर आपल्या एका जीवनामध्ये आपण फार फार धम्म श्रवण करू नये, फार फार धम्म ऐकू नये, किमान जर आपल्याला एवढी निश्चिती होत नसेल की नाही स्वतःची सुगती जर इन्शुअर होत नसेल तर त्या धम्मश्रवण करण्याचा काय फायदा आहे. किंवा तेही सोडून मागच्या 20 वर्षापासून ते आतापर्यंत एवढा सर्व धम्माच्या हा धम्म प्रपंच चालवून जर त्याचा आउटपुट किमान उपासक उपासिकांमध्ये धर्माप्रती हे अष्टशील पालन करण्याचा मानस किमान या भौतिक संपत्तीच्या तुलनेत ही तुम्ही समजणारी धर्मसंपत्ती जर वाढत नसेल तर हे एवढं सर्व बोलूनही आपल्यासाठी ते काय खूप महत्वाचं ठरणार नाही, हे तेवढंच महत्वाचं. तर म्हणून 8 अंगांनी युक्त असा जो भगवंतांनी मार्ग कथन केला आणि जे सत्व याला मार्गावरती चालून हे परीक्षण भवसंयोजना, हे पूर्ण भवसंयोजन ज्यांनी परीक्षण केलं, पूर्ण तोडून टाकलं, समजलं की नाही की माझ्या एका जीवनामध्ये जन्म झाल्यानंतर खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी की स्वतःचं मन सांगत असते की नाही सर्व उपभोगांचा उपभोग घेऊन किमान स्वतःच्या मनाची पूर्तता किती जरी सोय केली या स्वतःच्या मनाची, खूप साऱ्या सोयी केल्या तरी हे मन भरत नाही, भरून निघत नाही. त्यामुळे प्रतिसंधी झाल्यानंतर पुन्हा च्युती झाल्यानंतर पुन्हा प्रतिसंधी आणि च्युतीच्या मधोमध संपूर्ण कालक्रम जोपर्यंत तुमचे दुःख पूर्णपणे मिटत नाही, म्हणजे किमान आपल्याला समजलं तरी पाहिजे हे दुःख आहे म्हणून, त्यावेळेला तेव्हा कुठे होईल की नाही तुम्हाला समजेल की प्रत्यक्ष जीवन जगत असताना सामान्य प्रगोदलाला जे वाटते की नाही हे दुःख आहे, तर त्याच दुःखाचा तो वारंवार उपभोग घेतो, त्याला वाटते की सुख आहे. हे मनमस्त प्रमादमय, मनमस्त प्रत्येक व्यक्तीला प्रमादयुक्त व्यक्तीतच, या प्रमादयुक्त वस्तूतच त्याला वारंवार सुख दिसत असते.
तर त्यामुळे या प्रमादयुक्त वस्तूतच त्याला एक सुख दिसत असते. त्यामुळे त्या सुखाचं सुख म्हणून उपभोग घेत घेत स्वतःच्या मनाची सोय जन्माच्या आरंभापासून मध्यमापर्यंत आणि पुढे देखील संपूर्ण जीवन स्वतःचे संपतपर्यंत त्या मनाची सोय आपण त्या पद्धतीने लावत असतो. त्यामुळे आपल्या एक जीवनामध्ये जो भगवंताचा जो प्रिय श्रावक संघ आहे, जो या 8 अंगाने युक्त मार्गावरती चालून चालून ऐक्यनं भवसंयोजन, हे भवसंयोजन मुळातून तोडून टाकली आणि स्वतःचं जीवन, शरीर आणि मन पुन्हा जन्मच घेणार नाही, तर या पद्धतीची सोय त्यांनी प्रत्यक्ष जीवनाचं त्यांच्या काळामध्ये करून टाकली. तर म्हणून आपली एक धावपळ आहेच आहे, आताही आहे. त्यामुळे जसं म्हणतात ना की हे तात दूर का देखना बहुत सुलभ है, लेकिन समीप का देखना बहुत ही कठिन है, दुर्लभ है. दूरचं पाहणंच कठीण सोपं आहे, परंतु जवळचं पाहणंच कठीण आहे. की स्वतःचे शरीर आणि स्वतःचे मन याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ आपण स्वतः पाहतो स्वतःच्या मनाने, आणि याच मनाने केलेली कर्म हेच मन आणि हेच शरीर त्या विपाकाचा अनुभव देखील घेत असते. तर म्हणून आपल्या आणि सामान्य प्रदूगलाच्या आणि सामान्यतर प्रत्येक सत्वाच्या जीवनात ज्या सुखाची परिभाषा केली जाते की आपण जे सुख म्हणून स्वतःचे जीवन सुख म्हणून खूप साऱ्या गोष्टींचा संग्रह करून की प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीने वाटत असते की माझ्या सुखासाठी, माझ्या शरीर सुखासाठी, सर्व भौतिक सुखासाठी ज्या पद्धतीने तो धावपळ करत असते, अन्न, वस्त्र, गरजा आणि निवारा या सर्व भौतिक वस्तूंचा, आता भौतिक सुखासाठी करते, परंतु जाती दुःख, मनोरूपी दुःख, या दोन्ही दुःखाच्या मधोमध तुम्ही जे सुख शोधता, या दोन्ही दुःखांच्या मधोमध तुम्ही जे सुख शोधता ते फार अल्प असते, ते फार क्षणिक असते. तर त्यामुळे त्याच सुखासाठी आपण वारंवार एक धावपळ करत असतो. म्हणून जे भगवंतांनी जे सुख सांगितलेलं आहे की सद्धानं अरहंतो धम्मो निपानं तत्त्वया सुसुखं लभते प्रियं उपमत्तो विचंखं निपानं परमं सुखं. की आपल्या सुखाच्या परिभाषेत प्रत्यक्ष वर्तमान जीवन जगत असताना आणि भगवंताने जे कथन केलं, जी सुखाची परिभाषा, ज्या सुखाची परिभाषा भगवंतांनी प्रगट केली, तर त्या सुखाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक सत्वाला आवश्यक आहे की धम्म श्रवण करताना आणि धम्म समजून घेताना किमान धम्म समजून घेताना किमान स्वतः जे भगवंतांनी जे सांगितलं, जे शील विशुद्धी, जे चित्त विशुद्धी आणि हे दृष्टी विशुद्धी, जोपर्यंत किमान मनुष्याच्या एका जीवनामध्ये जोपर्यंतही आता रोजमर्याचं जीवन आहे परिपूर्णपणे, आता प्रत्येक या मनुष्य आणि मनुष्योत्तर प्रत्येक सत्वाच्या मधोमध जर काही फरक नसला तर म्हणायला काय हरकत आहे की कुत्राही त्याच पद्धतीने जीवन जगतो, त्यांना स्वतःचं पोट भरलं की पुन्हा शोध दुसऱ्या गोष्टीसाठी तो सुरू करतो.
आणि आपले तसंच असतं, जन्म झाल्यानंतर आपले रोजमर्याचं जीवन वारंवार असंच आहे. किमान दिवसाची सुरुवात झाली, पहाट झाली की आणखी धावपळ सुरू होते. संपूर्ण दिवसाचा कालक्रम चालतो, स्वतःच्या व्यवहाराचा कार्यक्रम चालतो आणि पूर्ण दिवस त्यामध्ये निघून जाते. आणि पुन्हा भौतिक जीवनाचा हा ताणतणाव घेऊन आपण एक स्वतःचं जीवन, स्वतःचा दिवस त्या पद्धतीने संपवत असतो. त्यामुळे रोजमर्याचे जीवन याच पद्धतीनं, या संपूर्ण जीवनाचा हे कालचक्र या पद्धतीने चालत असते. त्यामुळे त्या प्रत्येक मनुष्याच्या, त्या प्रत्येक स्वतःच्या सत्वाच्या त्या जीवनामध्ये ना ध्यान असते, ना शील असते, ना समाधीचा अभ्यास असतो, ना त्याचं मन किमान थोड्या वेळासाठी, ना किमान ध्यानाच्या अभ्यासासाठी मन लागते, ना किमान अष्टशील कधी पालन करण्यासाठी. तर त्यामुळे त्या प्रत्येक अविनाशील माणसाची अशी चेतना असते, असं चित्त असतं की नाही, आता पुन्हा मी पौर्णिमा अमावस्या येण्याचा पाठ पाहिजे, तेव्हा कधीतरी मी अष्टशील ग्रहण करेल आणि पुन्हा पालन करेल. तर त्यामुळे हे त्यांच्यासाठीची सोय आहे, अमावस्या, अष्टमी आणि पौर्णिमा. तर म्हणून आपल्या एका जीवनामध्ये, म्हणजे ज्या पद्धतीने महाकश्यप पंतांनी त्या पहिल्या संगीतीमध्ये जेव्हा असा विचार केला की नाही, सुभद्रा भंतींच्या तोंडून अशा पद्धतीने वाक्य निघत आहे की पुढच्या धर्म भविष्याची चिन्ह व्यवस्थित दिसत नाहीये, त्यामुळे त्यांनी मोठ्या मेहनतीने सोय करून ठेवली की नाही, इथे अविनय प्रकट होत आहेत, तिथे अविनय प्रकट होत आहेत, त्यामुळे धर्माच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला महाकश्यप भंतेने स्वतःच्याच अध्यक्षतेखाली या सर्व गोष्टींचा संग्रह केला. ते आपल्या सुखासाठी, ते आपल्या सुखी जीवन जगण्यासाठी, परमार्थ जीवन जगण्यासाठी, परमार्थ सुखाचा अनुभव घेण्यासाठी. परंतु आपल्या जीवनामध्ये असं असते की ज्या व्यक्तीमुळे आपल्याला धर्म मिळतोय असो, ज्या व्यक्तीमुळे किमान धर्माला गती मिळाली, ज्या पूज्य बाबासाहेबांमुळे आपल्याला या धर्माला गती मिळाली, तर मापदंडच मनुष्याचा तो आहे, किमान 5व्या शिलात ती व्यक्ती प्रतिष्ठित झाली पाहिजे. आता 5व्या शिलात जर ती प्रतिष्ठित होत नसेल तर ते स्वतःच्या प्रगतीला कसं इन्शुअर करेल धर्म मार्गामध्ये. आणि जरी भगवंतांनी मध्यम मार्ग कथन केला असेल, हे समाधेटी, समासंगपो, समावाचा, समाकमंतो आणि समाजीव आणि समावयाव आणि समाधी. आता शेवटी सम्यक समाधी आहे. आता बाबासाहेबांनी सांगून ठेवलं की नाही, पूज्य बाबासाहेबांनी सांगून ठेवलं की नाही, समाधीचा अभ्यास केल्याशिवाय शील नाही आणि शिलाशिवाय समाधी नाही, आणि समाधी नसली तर प्रज्ञा नाही, प्रज्ञेशिवाय समाधी नाही आणि शीलही नाही. त्यामुळे आता जी व्यक्ती अष्टशिलाचं पालनच नाही करणार आपल्या एका जीवनामध्ये, कधी जर ती ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी ज्या व्यक्तीचं कधी मनच झालं नाही, मानसच निर्माण झाला नाही, तर ती भगवंताच्या दृष्टीकोनातून ज्या शिलाची अपेक्षा आहे, ज्या अष्टशिलाची अपेक्षा आहे, ती कशा पद्धतीने पूर्ण करेल. तर म्हणून ज्या व्यक्तीमुळे आपल्याला धर्म मिळाला आणि ज्या व्यक्तीला वाटलं की नाही, पुढे जीवन जगण्यासाठी यांना ज्या पद्धतीने अन्न, वस्त्र, गरजा आणि निवारा ह्याही गोष्टींची सोयी सुविधा त्याच व्यक्तीने केली आणि धर्माची व्यवस्था देखील त्याच व्यक्तीने केली, त्यामुळे ही भौतिक सुविधा आणि धर्माची सुविधा त्याच व्यक्तीमुळे झाली. परंतु ज्या पद्धतीने म्हणतात ना की आता ही धर्माची सुविधाच नसते, धर्म व्यवस्थाच नसते, तर धर्म आपल्याला पाहता आला नसतो. तर त्यामुळे आपल्या एका जीवनामध्ये आवश्यक आहे की जे भगवंतांनी जे सुख प्रगट केलं, जे निब्बाण परम सुख आणि आपण हे निब्बाण परम सुख बाजूला ठेवून ज्या सुखाच्या शोधात आपण वारंवार फिरत असते, रोजमर्याचं जीवन मोठ्या जोराने ढकलत असतो की नाही. आता तेही किती जरी असलं तरी आपल्या मागे आता काही किमान स्वतःची आजीविका पूर्ण करण्यासाठी आता किमान लोकांचं पोट जरी भरलं तरी व्यवस्थित ध्यान करता येते. परंतु परिस्थिती आता अशी आहे की किमान त्यांच्या आजीविकेचा प्रश्न पुरेपूर पद्धतीने लागत नाही. तर म्हणून असो
आपल्या एक जीवनामध्ये ती व्यक्ती धन्य आहे, ती व्यक्ती एक खूप चांगली आहे किंवा समजदार आहे. आपल्या एका जीवनामध्ये ठीक आहे धर्म समजून आता अशी परिस्थिती नाही की तुम्हाला धर्म श्रवणच करायला मिळणार नाही. आता धर्म पाहताही येते, धर्म ऐकताही येते. एवढा धर्म ऐकता येते की तो डोक्याच्या बाहेर जाईल एवढा धर्म ऐकता येते. त्यामुळे आता धर्म ऐकण्याचा असं काही खूप मोठा हे राहिलेला नाहीये. परंतु एवढा धर्म ऐकल्यानंतरही परंतु धर्माचा आलेख पाहता किमान हे एक भीती, त्यामुळे हा गोंधळ भविष्यातही असाच राहील या पद्धतीची भीती नेहमीच आहे. ते यासाठी किमान एवढं सर्व हे डोळ्याला चांगलं दिपवणारे एवढं सर्व जरी हे दिसतही असलं, परंतु एखाद्या अशा व्यक्तीची किमान ठीक आहे पंचशीलाचा मापदंड एका बाजूला घेऊन त्यामध्ये परिपूर्ण झाल्यानंतरही परंतु पुढे स्वतःचं पुण्य वाढवण्यासाठी, स्वतःला आणखी पुण्यशील करण्यासाठी, गतिशील करण्यासाठी त्या व्यक्तीचं मन किमान 8 शिलात लागत नसेल, कधीच लागत नसेल, किमान हे अमावस्याने अष्टमीला सोडूनही लागत नसेल, तर मग कठीण गोष्ट आहे. तर त्यामुळे या गोष्टीचा जर कधी नाही कधी काळी आलेख वाढला तुमच्या एका जीवनामध्ये तर काहीतरी धर्मासाठी आधार होईल. तर त्यामुळे महाकृष्ण भंतेने देखील या धर्माची सुरक्षा त्या पद्धतीने केली की नाही अविनय दिसत आहे. आपल्याला तेव्हा अविनय दिसते एखाद्या घरामध्ये ज्या वेळेला सासूला वाटते की नाही आता माझी सून खूप भांडण करते माझ्यासोबत, मग तेव्हा वाटते की नाही आता बरोबर नाही. मग त्यावेळेला वाटते की नाही याच्यामध्ये धर्म असायला पाहिजे होता. किंवा सासू भांडते, सूनच काऊन भांडणार आहे ना, तर सासू पण भांडू शकते. तर त्यामुळे किंवा कोणी भांडू शकते. तर त्यावेळेला आपल्याला धर्माची गरज भासत असते. किंवा एखादी पुत्र असेल जेव्हा वाटते की नाही ही आईवडिलांची व्यवस्था सोय व्यवस्थित करत नाही, सेवा शुश्रूषा करत नाही बरोबर, आणि तेव्हाही वाटते की नाही याला तर खूप शिक्षण दिलं, भौतिक शिक्षणही खूप दिलं, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून याला लहानपणीपासून सर्व सोयी सुविधा दिला, सर्व शिक्षण दिलं, परंतु हे दिल्यानंतरही त्याला त्याच्या डोकं काम नाही करत की नाही स्वतःच्या आईवडिलांची व्यवस्थित सेवा करत नाही, सर्व गोष्टी ऐकत नाही, बरोबर ऐकत नाही, आणि त्याची प्रज्ञाच नाही. त्याला तुम्ही कधी धर्माची ओळखच करून दिली नाही, कधी त्याला धर्म कधी ऐकलाच नाही. तर त्यामुळे धर्म यासाठी नाही ऐकवला कारण आतापर्यंत तुम्ही धर्माचं वेगवेगळं वातावरण पाहिलेलं असतं आणि त्या पद्धतीवर तुम्ही धर्माप्रती स्वतःची ही मतं, ही ओपिनियन स्वतःची त्या पद्धतीने तुम्ही बनवून टाकली. त्यामुळे धर्माची अशी मतं बनवल्या कारणानं कधी धर्म श्रवणही केला नाही. तर त्यामुळे धर्म श्रवण केला नाही, तुमच्या एका जीवनामध्ये धर्म श्रवण न केल्या कारणानं तुमच्या जीवनामध्ये जो खरा धर्मोद्देश आहे तर यासाठी की भगवंतांनी बोधिसत्व अवस्थेत खूप साऱ्या गोष्टी सोडून तुमच्या जीवनात तुम्हाला वाटत असेल की नाही माझ्या जीवनामध्ये यश आहे, संपत्ती आहे, सर्व गोष्टी हो आहे ते, परंतु या सर्व गोष्टी मिळाल्यानंतरही घरामध्ये आपापसात व्यवस्थित व्यवहारच होत नसेल आणि धर्मसंपत्तीचा दावा करत असेल तर खूप कठीण गोष्ट आहे, कठीण वातावरण आहे. त्यामुळे तर म्हणून आपल्या एका जीवनामध्ये की अविनयो दिप्पती, तर हा अविनय या पद्धतीने प्रकट होत आहे, दिसत आहे. त्यामुळे हा आपल्या डोळ्यांनाही सुखवणारा नाहीये, भविष्यालाही सुखवणारा नाहीये. तर म्हणून एका बाजूला मोठे मोठे उपक्रम होऊ देत त्याला काही हे नाहीये, परंतु भगवंताचा धर्म हा कसा आहे सेक्युलर आहे, सर्वांसाठी. आपल्या धर्मासाठी, धर्म वाढवण्यासाठी ते कठीण चिवरचे असो वा आधी उपक्रम होऊ देत त्याला काही हे नाहीये. वेगळंच महत्व त्या ठिकाणी त्यालाही आहे, परंतु त्या प्रत्येक सत्वाची त्या मनुष्याची किमान जर सुगती होत नसेल, अष्टशिलाचे आलेख वाढत नसेल आणि मोठे मोठे झंडे घेऊन आपण जर इकडून तिकडून फिरत असेल, परंतु त्याला काय वेगळं वातावरण असणार आहे. तर म्हणून शिलाचं वातावरण तर भगवंतांनी सांगितलेलं आहे. शील सर्वात मोठी गोष्ट आहे ते सांगितलेलं आहे. शिलाचं वातावरण प्रत्येक अविनयशील व्यक्तीला देखील ओळखता येते. खरंच समोरची व्यक्ती प्रभावशील होती, अविनयशील असलेली व्यक्ती देखील म्हणजे शिलाने विहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाहून प्रभावित होत असते. हे भगवंताचं उदाहरण आहे, हे बुद्धाची प्राप्ती झाल्यानंतरचं उदाहरण. भगवंत केवळ जात होते ते किमान एवढे सर्व व्यक्ती अवाक पद्धतीने पाहत होते, नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कधी पाहिलेलं नाही. तर त्यामुळे तर किमान हा आउटपुट एवढे सर्व उपक्रम झाल्यानंतर, एवढे सर्व हे धर्माला घेऊन एवढे सर्व प्रपंच झाल्यानंतर
जर आपल्यामध्ये किमान हा 8 शिलाचा आलेख, किमान स्वतःच्या या 5 शिलाला स्वतःला अंतर्भूत करून, अंतर्निहित करून भगवंताच्या मार्गावरती तोपर्यंत नाही चालतायत जोपर्यंत किमान तुमच्यामध्ये समाधी नाही, कधी ध्यान केलेलं नसेल. किमान जेव्हा एखादी व्यक्ती ही आपल्या एका जीवनामध्ये नाही, किमान धर्म ओळखण्यासाठी कधीतरी काही दिवसाचा काळ काढून कुठेतरी जात असते, नाही अशा धर्म केंद्रावरती ज्या ठिकाणी समाधीचा अभ्यास केला जात असेल, तर त्या ठिकाणी ती कधी नाही कधी अनुभवते की नाही बाबा प्रत्यक्ष ज्ञान तर कसं आहे, स्वतः शिलाचं पालन करून पाहते. तर ज्यांची ज्यांची किमान प्रज्ञा मदत करते ते ध्यानाचा अभ्यास करून पाहते की नाही बा, नाही माझं मनही माझं नाही ना माझं शरीरही माझं नाही. त्यामुळे ते किमान व्यवस्थित सुख त्या त्या पद्धतीने अनुभवत राहत असते. म्हणून आपल्या एका जीवनामध्ये या सर्व गोष्टींना कुठेतरी थोडंफार महत्व आहे. तर म्हणून तर अविनियोग दिप्पती विनियोग दिप्पती म्हणून आपल्या एका जीवनामध्ये जो भगवंतांनी मध्यम मार्ग कथन केलेला आहे, जो 8 युक्त आहे, या मार्गावरती चालण्यासाठी सर्वांना आवश्यक आहे ते पूज्य बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की नाही स्वतःची दृष्टीविशुद्धी आणि स्वतःच्या जीवनाचा हा उद्देश किमान मनुष्य तर प्राण्याच्या तुलनेत किमान स्वतःच्या पोटाची खळगी पूर्ण झाल्यानंतरही देखील नाही, तुम्हाला सुख जर वाटत असेल की नाही झोपण्यात, खाण्यात आणि इतर उपभोगाच्या वस्तू भोगण्यात जर तुम्हाला वाटत असेल की नाही तुमचं सुख असेल त्यात, पण या सर्व गोष्टी कितीही देऊन स्वतःच्या मनाला, स्वतःचं मन मात्र मरेपर्यंत भरत नाही. त्यामुळे हे मन मात्र खूप खालीच असतं. हे किती याला हे द्या, परंतु हे मन मात्र भरत नाही, त्याची इच्छाकांक्षा मात्र भरत नाही. त्यामुळे जे भगवंताने जे सुख सांगितले आहे भान परम सुखम, त्या सुखाच्या प्राप्तीसाठी सर्वांना आवश्यक आहे की सर्वांच्या एका जीवनामध्ये म्हणजे धम्म श्रवण करून तो धम्म एवढा प्रतिबिंबित झाला पाहिजे त्याच्या या दर्पणावरती, मनाच्या दर्पणामध्ये एवढा प्रतिबिंबित झाला पाहिजे, तो त्याला वारंवार दिसला पाहिजे की नाही माझ्या मी प्रत्यक्ष जीवनात करत काय आहो, किती झोपा काढत आहो, किती जेवण करत आहो, माझ्या बोलण्याची किमान काय मर्यादा आहे, हे सगळं त्याला दिसलं पाहिजे. किमान दिसू देत, किमान धर्माच्या डोळ्यांतरी दिसू देत. किमान त्याला वाटेल की नाही एवढं सर्व जीवन जगल्यानंतर, स्वतःचे एवढे दिवस घालवल्यानंतर कुठेतरी त्याला समजून येईल की नाही माझं जीवन देखील मर्यादित आहे, खूप अल्प आहे, आणि या अल्प जीवनामध्ये मला एक चांगल्या गोष्टीचा एक पालन करून किमान समजून स्वतःचा हे जीवनोद्देश खऱ्या पद्धतीने मी सार्थक करेल. तर म्हणून हे कामसुख, भोजन आणि निद्रा हे सामान्य प्रदोगाला खूप अल्पकाळ सुख देत असते. म्हणून हे निबारण परम सुखम, हे जातीपी दुःख, जरापी दुःख, व्याधीपी दुःख, म्हणूनपी दुःख, अपी संपयोग दुःख, भे विपयोग दुःख, यं किंचन न लभते तंपि संकित्तेन पंचोपादान कंधापि दुःख. किमान धर्म आपल्याला डोळे देत असतो या 5 स्कंधांना व्यवस्थित पाहण्यासाठी. नाही हे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे नाही काही कामाचं नाही आहे. त्यामुळे हे डोळे आपला धर्म आपल्याला देत असते, त्यामुळे सर्व गोष्टी आपल्याला धर्म देत असते या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी, स्वतःच्या मनाला आणि शरीराला पाहण्यासाठी. त्यामुळे इकडून तिकडून किमान कार्यक्रमाचं वातावरण जरी दिसत असेल तर धर्माची प्रगती होत आहे असं नसते. त्यात किमान प्रयत्न होत आहे, तुमच्या डोळ्याला वाटले तरी ठीकठाक आधार आहे, परंतु ते काही खूप मोठा असं सेगमेंट नाही आहे, पॅरामीटर नाही. त्यामुळे आवश्यक आहे की जी व्यक्ती स्वतः धर्माला एक समोर ठेवून स्वतःचं जीवन त्या पद्धतीने परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि पाहत असते की नाही माझ्यासोबतची सर्व व्यक्ती देखील की नाही किमान हे विनयशील आहेत, सुगतीत किमान हे 5 शिलात मजबूत आहेत आणि 8 शिलांना पालन करण्याचा मानस त्यांचा, तर त्या पद्धतीने पाहून ते प्रबोधित होत असते, ते प्रीतीने युक्त होत असते. त्यामुळे त्या पद्धतीने ते धर्माचं वातावरण वेगळ्या पद्धतीने तयार करण्यासाठी वेगळे धावपळ करत असते. म्हणून आपल्या एका जीवनामध्ये हा धर्माचा सर्वात मोठा सेगमेंट आहे, धर्माचा सर्वात मोठा आलेख आहे. त्यामुळे भिक्षू संघ तुमच्यासमोर वारंवार येतच असतो. तुम्ही खूप चांगले आहे आणि खूप समजदार आहे, पुण्यशीलही आहे असे म्हणता येईल, आणि तुमचं पुण्यही आहे. तुमचंच पुण्य तुम्हाला या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मदत करत असते. तुमचंच मन तुमच्या पुण्यकर्माच्या
तुमच्या पुण्यकर्माचा संग्रह करते आणि तुमचे पुण्यकर्म तुमच्या मनाची निर्मिती करते. त्यामुळे निश्चितच तुमचं मन चांगलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्ही घेता. म्हणून आपल्या एका जीवनामध्ये आपण कितीही धर्माचं जरी श्रवण केलं, धर्म श्रवणही केला, परंतु प्रत्येक व्यक्तीला असं आवश्यक आहे की ती धर्माची अप्रोच समजून की नाही, धर्म मार्गावरती चालण्यासाठी प्रत्येकच प्रश्नाचं निराकरण करणं आवश्यक नाहीये. स्वतःची सुगती कशी होईल आणि इतरांसाठी आपणच उदाहरण ठरत असतो, हे सर्वात मोठं पॅरामीटर आहे. त्यामुळे स्वतःची सुगती निश्चित झाल्यानंतर आपण चालतो कसं आहे ते सर्वात मोठं असते. तर त्यामुळे जरी तुमच्या च्युतीचित्त कधी झाले, तयार झाले, हे स्वतःचं चित्त सोडण्याचा ज्यावेळेला वेळ आलाय, स्वतःचं मन सोडण्याचा ज्यावेळेला वेळ आलाय, तरी ते विचारणारी व्यक्ती हे नाही विचारू तुम्ही किती धम्म श्रवण केलं. ते विचारणारी व्यक्ती ती बघेल, नाहीतर विचारेल की नाही बाबा तू किती पालन केलं. किमान पाचही शिला ते भगवंताने, ते बोधिसत्वांनीच त्या पाचही लोकांना सांगितलं त्यावेळेस की नाही बाबा, मनुष्याचा मापदंड आहे पाचही शिलात आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये किमान जर दारूच पित असेल, जुगारू असेल आणि ती व्यवस्थित राहत नसेल, तर त्या घराचं वातावरण कशा पद्धतीने सांभाळेल. तर म्हणून आपल्या एका जीवनामध्ये आवश्यक आहे की या भगवंताच्या मार्गावरती चालण्यासाठी आपण आपल्या एका जीवनामध्ये कधी ना कधी एक वेळ काढून, असं नाही प्रत्येकच व्यक्तीला सारख्याच वेळी धम्म श्रवण करता येते असंही नाहीये. ती ज्याचं जेव्हा पुण्य होत असते, किमान त्याच्या मनाचं पुण्यकर्म वाढत असते, त्याचं पुण्यकर्म वाढत असते, तेव्हा त्याला तेव्हा वेळ मिळत असते. आपण कोणाला कसं काय म्हणणार आहोत की नाही तुम्हाला धम्म श्रवण झालं, ते तुमची जबाबदारी आहे त्या पद्धतीनं. तर त्यामुळे हे निबारण परमसुख प्राप्त करण्यासाठी प्रत्येकच सत्वाला हे निबारण परमसुख प्राप्त करताना देखील कोणत्याही दुःखाची अनुभूती होत नाही. ते दुःख जरी असेल, त्याचं मन एवढं मोठं असते की किमान ते समजून जाते की हे दुःख नाही आहे, हा भागच आहे जीवनाचा. जन्म घेतला ना, डोळे आहे ना, तर डोळे असल्यानंतर या सर्व गोष्टींना पाहणं आवश्यक असतं. त्यामुळे तर खऱ्या सुखाच्या अनुभूतीसाठी जे आठही अंगाने युक्त असं सुख आहे, जे समाधिठी म्हणून स्वतःची दृष्टीविशुद्धी होण्यासाठी, किमान ज्या व्यक्तीला समजतच नसेल, ज्या व्यक्तीचं हे मन पुण्यकर्मावरती नसेल, ज्या व्यक्तीचं मन शिलामध्ये नसेल आणि शील पालनही केलं तरी समाधीमध्ये नसेल, किमान ध्यान करण्यावरती तिचं मन लागत नसेल, तर ते भगवंताच्या मार्गावरती चालणं कठीण आहे. म्हणून भगवंतांनी प्रगत केलेल्या या अठ्यांगाने युक्त मार्गावरती चालण्यासाठी सर्वांनी किमान हा समजण्यासाठी एक धम्म वारंवार समजून धम्म समजून हे स्वतःचा मध्यम मार्ग त्या पद्धतीने एक सुलभ करत जाणं हे सर्वात मोठं या ठिकाणी एक आवश्यक असते. तर त्यामुळे आपल्या एका जीवनामध्ये धम्म पालन करण्यासाठी असा कोणताही काही योग्य वेळ नाही आहे. तर त्यामुळे कोणताही असा योग्य वेळ नाही आहे धम्म श्रवण करण्यासाठी, धम्म पालन करण्यासाठी. म्हातारी व्यक्ती उशिरा धम्म समजून घेतल्यानंतर तिला दुःख होते की आतापर्यंत अगोदरच मला धम्म काऊन नाही मिळालं. तर त्यामुळे कारण ती समजून चालत असते की नाही बाबा, मी माझ्या मुलाबाळांसाठी एक माझ्या सर्व नातेवाईकांसाठी सर्व काही केलं. आता मला रोगही झाला, माझ्या शरीराला रोग झाला, परंतु माझ्या शरीराला रोग झाला, परंतु हा रोग माझ्या शरीराला होत आहे हा सांगून आला नाही. त्यामुळे हे ना माझं शरीर नाही, माझं मन आहे. जे माझं मन समजून मी याच माझ्या मनाने स्वतःच्या पुत्रापुत्रींसाठी, स्वतःच्या सुनांसाठी व इतर लोकांसाठी सर्व काही केलं, परंतु ती धर्मयुक्त नसल्या कारणानं, ती शीलयुक्त नसल्या कारणानं अरे किमान ते स्वतःची एक सेवा शुश्रूषा करू शकत नाही, काही करू शकत नाही आणि स्वतःची सुगती देखील एक करू शकत नाही. म्हणून जी व्यक्ती आपल्या एका जीवनामध्ये धम्म श्रवण करीत असते तर ती व्यक्ती एक धन्य आहे. कारण एक कोणताही वेळ आपल्या एका जीवनामध्ये धम्म पालन करण्यासाठी नाहीये, खरंच नाहीये. तर त्यामुळे बोधिसत्वांनी ज्या वेळेला घर सोडलं, स्वतःचं घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर ज्या वेळेला ते परत जात होते आणि जो छन्न होता, जो सारथी होता, त्या सारथ्याला बोधिसत्वांनी समजावून सांगितले हे की ते बोधिसत्व म्हणाले सारथ्याला की सारथी
अब राजा को समझाना होगा, उन्हें इसी तरह से समझाना होगा, उन्हें कहना होगा कि राजन, की ते सारथ्याला म्हणत असतात बोधिसत्व कि अब राजा को समझाना होगा, वे सोचेंगे कि इसने अनुपयुक्त समय में धर्म करने के लिए घर को छोड़ दिया है, लेकिन धर्म करने के लिए कोई भी अनुपयुक्त समय नाही आहे. म्हणून आपल्या एका जीवनामध्ये धर्म पालन करण्यासाठी कोणताही असा अयोग्य वेळ नाहीये. म्हणून जेव्हा बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर देखील भगवंतांनी देखील ज्या वेळेला ते कपिलवस्तूला परत येतात आणि स्वतःच्या वडिलांसमोर ते त्यांचे पितामह त्यांच्या डोळ्यापुढे येत असतात आणि पितामह जरा अश्रू ढाळत असतात आणि स्वतः भगवंत त्यांना म्हणत असतात कि हे राजन, देखो, अगर किसी पुत्र को अगर कहीं भी इस विश्व में जो बहुत ज्यादा बहुमूल्य संपत्ति है, अगर वो कहीं मिलती है तो वह उसे पा करके अपने पिता के सम्मुख रख देगा. तो मैंने बड़ी मेहनत से इस धर्म संपत्ति को पाया है, तो मैं आपके सम्मुख इसे अर्पण कर रहा हूँ. ती धर्म संपत्ती भगवंतांनी आपल्या वडिलांसमोर ठेवून दिली. म्हणून हा खरा योगक्षेम, हे खरं हे क्षितिज, हे धर्म क्षितिज, हे धर्म धारण करण्याचं सर्वात मोठं क्षितिज आपल्या एका डोळ्यासमोर आहे. म्हणून जे व्यक्ती असं म्हणतात की जे व्यक्ती या विनयामध्ये बसून आहे, किमान शिलामध्ये बसून आहे, अभिसमाचारिक किमान आहे, किमान मानस ठेवत असते की नाही आता ज्यापर्यंत माझ्या गोष्टी आता किमान आता मी सोडेल, ही मानस ठेवत असते, किमान अभिसमाचारिक होत असते. अभिसमाचारिक होऊन पाचही शिलात बसत असते आणि पुढे जाऊन आणखी जास्त शील पालन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे पालन केल्यामुळे, ती समाधीचा अभ्यास केल्यामुळे, पुढे जाऊन ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे ती कधी पथभ्रष्ट होत नाही, कधी योग्य स्वतःच्या जीवनातून जो योग्य उद्देश आहे त्या उद्देशातून कधी दूर सरत नाही, कधी दूर जात नाही. म्हणून हा योगक्षेम त्या प्रत्येक व्यक्तीसमोर, त्या प्रत्येक सत्वासमोर असत असतो. म्हणून हे सरळ क्षितिज, हे धर्माचं सरळ क्षितिज ज्या व्यक्तींना दिसत असते, ही धर्म पालन करण्यासाठी ती स्वतःचं मानस स्वतःच्या पुण्यकर्मानं बनवत असते. तर म्हणून ज्या पद्धतीने म्हणत असतात की नाही, तर जी सत्व या अविद्येच्या अंधकारात चाचपडत असतात, त्यांना मृत्यूशिवाय दुसरा नैसर्गिक निपक्षपाती कोणता दुसरा गुरुच नाही म्हणतात. त्यामुळे या 8ही अंगाचं हे मोहाचं आवरण किमान तुमच्या मनावरून दूर सरू देत, तुमचे पुण्यकर्म तुम्हाला धर्म समजून घेण्यासाठी आणि धर्म समजून पुढे पालन करण्यासाठी तुमचे पुण्यकर्म तुम्हाला तुमच्या मनाला मदत होऊ देत. तुमच्या पुण्यकर्मानं तुम्हा सर्वांचं मंगल होऊ देत, सर्वांचं कल्याण होऊ देत. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप मंगल हो. सुखी हो. मंगल हो, सुखी हो. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धार्थ कथा, सत्य कथा.